मराठा आरक्षणासंदर्भात मराठा योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आणि माळशिरस तालुक्यातील श्रीपूर, महाळुंग आणि बोरगाव या ठिकाणी श्रीपूर या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी श्रीपूर, महाळुंग आणि बोरगाव येथील ग्रामस्थांबरोबर महिला भगिनींनी या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलं। या साखळी उपोषणामध्ये आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। या विचारपीठावर बहुसंख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहोत। ताई नमस्कार। नमस्कार। मराठा आरक्षणाकडे आपण आज या विचारपीठावर सगळ्या महिला भगिनी उपस्थित आहात। मराठा आरक्षणाकडे आपण कसं पाहता? मराठा आरक्षण हे फक्त आरक्षण नसून हा हक्क आहे। जसं इतरांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे, तसंच मराठा बंधू आणि भगिनी आमच्या ज्या काही आत्ताच्या पिढ्या आहेत, त्या विद्यार्थी असतील, या सर्वांच्यासाठी गरजेची असणारी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण। आमचं फक्त एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि आमचं एकच लक्ष्य म्हणजे मराठा आरक्षण आहे। सरकार मराठा आरक्षणाकडे गांभीर्यानं पाहतंय का? कारण मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे, परंतु सरकार, मग ते महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, मराठा आरक्षणाकडे गांभीर्यानं पाहतंय असं आपणास वाटतंय का? नाही, आम्हाला अजिबात वाटत नाहीये की सरकार गांभीर्यानं पाहतंय। कारण आमच्या मराठा लोकांनी मोर्चे काढले, एक इतिहास घडवला, त्याची नोंद ही झाली ग्रीनिज बुकामध्ये, तरी सुद्धा सरकार लक्ष द्यायला तयार नाही। आणि काही सदावर्ते सारखी मूर्ख माणसं असं म्हणतात की जरांगे पाटलांचं काय आहे, त्यांनी यात्रा गोळा केली, त्यांना म्हणून तुम्ही यात्रा गोळा करून दाखवा। म्हणजे आम्ही शिस्त पद्धतीने चालतो, शांततेने घेतो, सगळ्यांना समजून घेतो, सगळ्या समाजाला घेऊन चालतो। ही काय चूक आहे का आमची? मग सरकार जागा कधी होणार? आज आपले आमदार सुद्धा 154 नाहीत, हे का लीड घेत नाहीयेत? आणि आरक्षण, काही जण असं म्हणतात की मराठे भीक मागतात किंवा आरक्षण मागायला लागले। आम्ही भीक मागत नाही, हे आमचं हक्काचं आहे। आजपर्यंत जोपर्यंत मराठा समाज देत आला सगळ्याला, तेव्हा कुणाचंच काही म्हणणं नव्हतं। आणि आता त्याला जेव्हा पाहिजे इतरांकडून काही त्यांच्या बरोबरीत, तर मग नको का? अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे की मराठा समाज या मोठ्या भावाच्या भूमिकेत असताना आज खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना इतर मात्र जाणीवपूर्वक सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। कारण मराठा समाजाचे बहुसंख्येने आमदार सभागृहात असताना देखील या मराठा आरक्षणाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही। ज्याप्रमाणे ताई छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून गणले जातात, ते ओबीसीच्या आरक्षणाकडे गांभीर्यानं बोलतात, समोर येतात, मीडिया पुढे स्टेटमेंट देतात। त्या पद्धतीनं मराठा समाजातले आमदार असतील, खासदार असतील, नेते असतील, मंत्री असतील, ते बोलत नाहीत। मग ह्या नेत्यांना आणि या पुढाऱ्यांना भविष्यात आपण धडा शिकवणार का? नाही, हीच तर मोठी खंत आहे। आम्ही देशाचे नेते, ज्येष्ठ नेते, नाव घेणार नाही, पण ह्या लोकांनी सुद्धा पुढे जाऊन मराठ्यांची गळचेपीच केली, तर हे असं का? आम्ही 2024च्या वेळेस मतदान सुद्धा करणार नाही। त्यांनी जर लक्षच दिलं नाही, आरक्षण दिलं तरच मतदान। म्हणजे तुम्ही बसा म्हटलं तर बसायचं, उठा म्हटलं तर उठायचं, हे नाही आता करणार। मराठा सुद्धा एक व्हायला लागलाय आता। बसा म्हटलं तर बसा, उठा म्हटलं तर उठा, असं भविष्यात होणार नाही। जर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही तर 2024च्या निवडणुकीत मराठा समाज मतदान करणार नाही, असा देखील गंभीर इशारा या ठिकाणी दिलेला आहे। जर आपण या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलं आहे, सरकारने येत्या 2 दिवसात 4 दिवसात जर निर्णय घेतला गेला नाही तर आपली भूमिका काय असेल? जर सरकारने ह्या 1 तारखेपर्यंत आमचा निर्णय जर नाही दिला, आरक्षण नाही दिलं, तर आम्ही महिला सगळे उपोषणाला बसणार आहे। याचा परिणाम खूपच वाईट होणार आहे। जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही ह्याचं 2024ला इलेक्शन येणार, आम्ही मतदान, कोणी मराठा, एकही मराठा मतदानाला उभा राहणार नाही आणि येऊ देणार नाही। आमदार खासदाराला आम्ही येऊ देणार। इतके मराठाचे खासदार आमदार असून का आमचा निर्णय मिटवर? किती आज 10 वर्ष झाले आमची मराठीची माणसं संघर्ष करतात, का आम्हाला आरक्षण दे नाही? ही आमचा प्रश्न मोठा आहे। आणि आमच्या मुलांनी काही करायचे, इतक्या वर्ष आम्ही सगळ्याला देत आलो, पण आता आम्हाला द्यायची वेळ आली। आमच्या हक्काचं आहे, आम्ही भीक मागत नाही, आमच्या हक्काचं आहे, आम्हाला हक्क मिळाला। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, आम्ही सरकारकडे भीक मागत नाही,
असा गर्भित इशारा या ठिकाणी महिला भगिनींनी दिलेला आहे। याचबरोबर काही शाळेतील कॉलेजमधील विद्यार्थिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहात। खरी गरज या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाणवून येते। ताई, तुझं नाव काय? माझं नाव सानिका भोसले। बरं, या आरक्षणच्या साखळी उपोषणात तू का सहभागी झाली? कारण आजकाल आम्ही बघतो ना, आमच्या कॉलेज लाईफ मध्ये आम्हाला ओपनच्या विद्यार्थ्यांना 90-95 जरी मार्क असेल तरी आमचं नाव फायनल मेरिटला येत नाही, आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना 50-55 खूप झाले, त्यांचं नाव फायनल मेरिटला लागतं। तर आम्ही ओपनच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर जो आमचा हक्क आहे आम्हाला आरक्षणाचा, तो आम्हाला हक्क मिळाला पाहिजे। आम्हाला जास्तीचे गुण मिळून देखील आम्हाला कुठेही ऍडमिशन मिळत नाही, त्यामुळं ज्यांना कमी मार्क्स मिळतात ते केवळ आरक्षणाच्या जोरावर ऍडमिशन घेऊन मोठमोठी अधिकाराची पदं भोगतात। त्यामुळं आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे, अशी देखील या ठिकाणी या ताईनं खंत बोलवून दाखवलेली आहे। दुसरी एक ताई आपल्या बरोबर आहे। ताई, तू देखील या आरक्षणाच्या साखळी उपोषणात सहभागी झालेला आहे। तुझं नाव काय? माझं नाव तनुजा साळुंखे। तुझं शिक्षण किती झालं? बीकॉम TY BCom मध्ये शिकत आहे। तुला काय वाटतं, म्हणजे आरक्षणाच्या साखळी उपोषणात तू सहभागी झाली तर मराठ्यांना आरक्षण मिळावं असं का वाटतं तुला? कारण की आता जी अवस्था आहे ना, जी 40% वाली पोरं पुढे जाते आणि 90% वाल्यांना मागं बसावं लागतंय, तर त्या पोरांची काय अवस्था आहे ती गरीब जी बापा म्हणजे ज्यांची आई वडील आहे ती, त्यांना माहिती की आपलं एवढं लेकरू अभ्यास करतंय तरी पण आपलं लेकरू पुढे जात नाही, त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे। मेन म्हणजे दुसरं कशासाठी नाही, फक्त शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे। गोर गरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षणाची खरी गरज आहे असं या ताईनं बोलून दाखवलं। जर सरकारनं येत्या कालावधीत जर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर आपण आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार का? हो, मुलींना सध्या मला हे म्हणून वाटतं की मुलींना पण पुढे या आणि स्वतःच्या हक्कासाठी लढा। या ताईने एक आवाहन केलंय मराठा समाजातल्या भगिनींना की आरक्षणासाठी मुलींनी सामोरं या आणि या चळवळीत सहभागी व्हा। अभी नाही तो कभी नाही असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे।